हेलो हाय नमस्ते सलामा, आ गए फिर से करने हंगामा। बोरिंग लम्हों को कर दे गुलाबी, जश्न रुकने न देंगे जरा भी। अपना फेमस है याद आना, अपने संग तू भी आ जाना। छोड़ दुनिया से शर्माना, जोरों जोरों से तू चिल्लाना। Gusto majalay-lay-ma Ramaylo kaliodali Gusto majalay-lay-ma Ramaylo kaliodali Ajunu sajine mein Ajunu sasine mein एक जुनून एक दीवानगी हर तरफ बेखुदी 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 हर तरफ कहे हल्के हल्के ये रंग झलके झलके जो किससे है कल के भुला दे कोई हौले हौले मेरे दिल से बोले किसी का डोले चल जाने दे कोई जादू गस्तो मजा है ले-ले-मा रम्मैलो कालियोडाली गस्तो मजा है ले-ले-मा रम्मैलो कालियोडाली ओ हाँ ना मैं समझा ना मैं जाना जो भी तुमने मुझसे कहा है सेन्योरिटा मगर फिर भी ना जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है सेन्योरिटा नो देवी अल्लाह मीरादा के दाते सरदारामी मुझको बाहों में तुम घेरो समझी ना
खता भी है क्या, मुझको गिला भी है क्या, अरे इस दिल लगी के सिवा दिल ने किया भी है क्या। आशिक है ये चौनैया मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं अब मैं क्या करूं। आशिक है ये चौनैया मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं अब मैं क्या करूं। ये दिल दीवाना दीवाना है, ये दिल दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना। मैंने उसके शहर को छोड़ा, उसकी गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल। मैंने दिल से उसे निकाला, जो ना करना था कर डाला, फिर भी याद उसी को करता है ये दिल। ये दिल दीवाना दीवाना है, ये दिल अता पता रहे ना किसी का यही कहे ये पल जिंदगी का अता पता रहे ना किसी का, यही कहे ये पल जिंदगी का। कि खुद गर्द सी ख्वाहिश लिए बेसास भी हम तुम जिए है गुलाबी गुलाबी सारा अभी अभी हुआ यकीन कि आग है मुझ में कहीं हुई सुबह मैं जल गया सूरज को मैं निगल गया रूबरू रोशनी रूबरू रोशनी धुआं छटा खुला गगन मेरा नई डगर नया सफर मेरा जो बन सके तू हम सफर मेरा नजर मिला जरा धुआं छटा खुला गगन मेरा नई डगर नया सफर मेरा जो बन सके तू हम सफर मेरा नजर मिला जरा। यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पहिया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पहिया रूम तुम ताना ननक तुम ताना नन रूम तुम ताना ननक तुम ताना नन रूम तुम ताना ननक तुम ताना नन भैया रूम तुम ताना ननक तुम ताना नन रूम तुम ताना ननक तुम ताना नन रूम तुम ताना ननक तुम ताना नन भैया।
मैंने तुझे देखा हंसते हुए गालों में, बेसर ख्यालों में, हुस्न के हवालों में, सोने के बालों में, मोरने की चालों में, मट्टी के प्यालों में, पीतल की थालों में। जितनी तो मिलती जाए उतनी लगे थोड़ी थोड़ी, जब भी तुले अंगड़ाई आके मेरे ओरी। वो दिल झूम झूम चले, झूम झूम चले सोने सोने, हो दिल झूम झूम चले, झूम झूम चले सोने सोने, हो दिल झूम झूम चले, झूम झूम चले। रातों रात तारा कोई चांद या सितारा कोई गिरे तो उठा लेना, वो सुनी और तारा चमकीला होगा, चांद शर्मीला होगा, नत में लगा लेना। रातों रात तारा कोई चांद या सितारा कोई गिरे तो उठा लेना, वो सुनी और तारा चमकीला होगा, चांद शर्मीला होगा, नत में लगा लेना। जरा सी सांवरी है वो, जरा सी बावरी है वो सुरमे की तरह मेरी आंखों में ही रहती है। दिलदारा दिलदारा ये रत्ती भर का जग सारा। स्नेहा मणिलाल मोरे 10वी अ 2010 बॅचची विद्यार्थिनी वनस्पती ठाकूर मंचावर आमंत्रित करते, त्यांनी मंचावर आसन ग्रहण करावे। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। आजच्या या सोहळ्यानिमित्त मी जमलेल्या गुरुवर्यांना आज मंचावर आमंत्रित करते। आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष शाळेचे सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक माननीय श्री एम.आर. बावस्कर सर यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते। सद्गुरू रमाकांत लक्ष्मण रोकडे आणि उपाध्यक्ष माननीय श्री बबनराव भिका पाटील हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, यांचं मी स्वागत करते। प्रत्येकाने आपल्या सुखद आठवणी त्यात हरवारपणे जपलेल्या असतात। अवचित कधीतरी तो कप्पा उघडला जातो आणि सुगंध दरवळू लागतो। अशाच 10वीच्या 2010च्या सालातील आठवणीचे कप्पे आपण तब्बल 14 वर्षांनी एकदम उघडायचे ठरवले आहे आणि तो योग आज जुळवून आलेला आहे। म्हणजेच 2010 विद्यार्थी आणि शिक्षकांचा आज स्नेह मेळावा घ्यायचे आज आपण ठरवले आहे। आजचे प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे, अशा सर्व श्रोत्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते। तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते। आज 14 वर्षानंतर हा कार्यक्रम करण्याचा योग आला आहे आणि हा सुवर्ण योग आपल्या हृदयात अनमोल अशी जागा निर्माण करून जाणार आहे, यात शंका नाही। शाळा आठवली की सगळे फ्लॅशबॅक डोळ्यासमोरून जातात आणि ती मस्ती, ती मजा, तो शिक्षकांचा खाल्लेला मार, मित्रमैत्रिणी सोबत केलेली धमाल, सगळं आठवलं की टचकन डोळ्यात पाणी येतं। आता स्वागत गीत प्ले होणार आहे, डाउनलोड करिए ओरिजिनल। अज्ञानाला अंधार जाडी समयीतली वाट, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात। नव्हे तो संकल्प आहे अज्ञान रूपी अंधार नष्ट करण्याचा, तेजाचा वारसा जपण्याचा, नैतिक अधिष्ठान जपण्याचा। चला करूयात हा तेजस्वी संकल्प। हे ईश्वरा प्रकाशदान, ईश्वरा दे पुष्पा फुलमाळा टाकून द्या। काळ्या होत्या सगळ्यांनी या ब्रह्मा
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। एक जन्मदिनाच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या विशेष अशा सोहळ्याचे उपस्थितांचं मी आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही, पण आपण त्यांच्या ऋणात आहोत आणि नेहमी असणारच। यासाठी आज हा कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आलेला आहे। आता या कार्यक्रमाची प्रास्ताविक माझी मैत्रीण स्नेहा मोरे तुम्हाला सांगणार आहे। या सपरीत आपुल्या तुम्ही प्रवासी मी नाविक, तुम्ही प्रवासी मी नाविक, हेतू कुठला प्रवास कसला, सांगत असते प्रास्ताविक, सांगत असते प्रास्ताविक। माझी सर्व आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रथमतः सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते। ज्या कार्यक्रमाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम सुरू झाला। गुरु आपल्याला भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये 3 प्रकारचे भेटतात, जे 1ली ते 10वी पर्यंत, ज्युनियर कॉलेजचे आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनचे। पण सर्वात जास्त लक्षात राहतात ते म्हणजे पायाभक्कम करणारे। केव्हाही कळसाचे दर्शन घेतले जाते, पण मी म्हणते मंदिराच्या पायरीला वंदन करावे, पायरीला वंदन करावे। लहानपणी ज्या गुरूंनी पाया भक्कम केला, आजही आपल्याला गुरूंनी बालपणी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात। शाळा घेण्याच्या काळात पंखांमध्ये अलौकिक शक्ती देणारं स्थान म्हणजे आमची तळई माध्यमिक विद्यालय तळई। जीवनात कुठल्या तरी एका ठराविक टप्प्यापर्यंत सोबत असणारी ही मित्रमैत्रिणींची मैफिल कधीतरी परत येईल का, जेव्हा पाखरे उडून जातात। अशा या माझ्या मित्रमैत्रिणींचे दूर गेलेले ते चेहरे पाहण्यासाठी आतुरता असा हा आठवणींचा उजाळा देणारा हा क्षण। मित्रांनो, सारे क्षणभर विसरून जाऊ, सारे क्षणभर या वळणावरती जरा विसावू या वळणावर। जर कुणी आपल्याला आयुष्याचा आकार देण्याचे काम करत असेल तर ते म्हणजे आपले गुरु। आणि घरानंतर जर कोणती वास्तू जगण्याचा मार्ग दाखवत असेल तर ती शाळा। म्हणून मला म्हणा, लाविते लढा जशी माऊली बाळा, लाविते लढा जशी माऊली बाळा। शाळेत असताना सर वाटायचं की लवकर मोठं व्हावं, कॉलेजात जावं, पण मोठं झाल्यावर कळतं की खरा आनंद हा शाळेतच आहे। आयुष्याच्या वाटचालीत आम्ही सगळे स्थिर स्थावर झालो तरी शाळेचे कुठले तरी ऋण आपल्यावरती आहे ही भावना सतत मनात येत असे। आयुष्याच्या धावपळीत पुन्हा एकदा आम्ही हरवून गेलो, पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो। नोकरी, व्यवसाय, नाती गोती या साऱ्यात गुरफुटून गेलो, पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो। कुणी झाला डॉक्टर, कुणी झाला इंजिनियर, कुणी झाला शिक्षक, कुणी झाला व्यावसायिक, कुणी झाला कलाकार, आपापल्या क्षेत्रात आपण झालो रममाण। पण खरंच शाळेत जायचं खरंच का राहून गेलं। मात्र शाळा संपून 14 वर्ष लोटली तरी आता पुन्हा एकदा शाळेत जायचं। ज्यांच्या छत्रछायेत जीवनाचे शिक्षण घेतले, जीवनाचे धडे गिरवले, त्या ज्ञान मंदिरात माथा टेकून पुन्हा खरं सांगू बालमित्रमैत्रिणींनो, शाळा ती शाळाच आणि वर्ग ते वर्गच। तुमची किती पण एखादा मित्रमैत्रीण खूप वर्षांनी भाजीच्या बाजारात पण भेटला तरी तो आनंद काहीतरी वेगळाच असतो। आम्ही मुली इतक्या गुंतलोय सर आमच्या संसारात, भाजी मार्केटला भेटल्यावर आम्ही ह्याच गोष्टी करू, तू कोणती भाजी घेतली, मी कोणती भाजी घेतली। आपल्याला गेट टुगेदर करायचे, 4-5 जण नेहमी भेटायचे, मग वाटायचं सर्वांचीच का भेट होऊ नये। मग आमच्यातल्या एकाने पुढाकार घेऊन नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला
आणि सर्वांना ग्रुपमध्ये सामील केलं आणि मग सुरुवात झाली एकमेकांचा संपर्क. हा सगळा प्रपंच वर्षभर चालू होता. ग्रुपच्या माध्यमातून का होईना सर्वजण एकमेकांना ओळखायला लागले. मग ठरलं आता आपला एकत्रित कार्यक्रम झालाच पाहिजे. आदरणीय गुरुजनांना शाळेला भेटण्याची ओढ तेव्हापासूनच होती. आपणाला शिकवणारे शिक्षक आज काही हजर आहेत, काही हजर नाही, पण सर्वांचीच आठवण येते. कार्यक्रमाचा वार ठरवताना तारीख पे तारीख यात फार वेळ गेला, पण शेवटी आजचा दिवस उजाडला. आजचा दिवस म्हणजे सुवर्ण क्षणांचा साक्षीदार होण्याचा आम्हास भाग्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, संयोजन करण्याची जबाबदारी आपल्यातल्याच काहींनी आपल्या खांद्यावर घेतली. गेली 8 दिवस नियोजनासाठी एकमेकांच्या संपर्कात होतो. कार्यक्रमाचा दिवस ठरला, पण आज मला पहाटे 3 वाजेपासूनच झोपच लागली नाही. शाळेला येण्याची ओढ होती, इच्छा होती. मला काय, तुम्हा सर्वांचीच ती परिस्थिती होती. कुणाला झोप आली नसेल. होणार आहे. शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि सगळ्यांना एकत्र भेटून आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. तर सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघडावा, झिजुनी चंदनाने दुसऱ्यास गंध द्यावा, हे जाणता जीवनाचे प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. जीवन यशस्वी कसे व्हावे हे गुरुच सांगतात. म्हणून म्हणतात गुरूंचा सत्कार करून आशीर्वाद घेणं हे आपलं कर्तव्य आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा जरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निश्चिम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आता अशीच एक गुरुमहिमा पुढील गीतातून आपण सादर करूया. गुरु वचनों को रखना संभाल के, एक एक वचन में गहरा राज है, जिसने जानी है महिमा गुरु की, उसका डूबा कभी ना जहाज है.
इकडे समोर बघा. चला. मॅडम समोर. थोडं क्रॉस. कॅमेऱ्यात बघा. समोर. माननीय श्री हरणे सर यांचं स्वागत सुशील सोनवणे करेल. श्री हरणे सर यांचं स्वागत सुशीलच्या हातून होत आहे. टाळ्या होऊ द्या. यांनी करावं.
येणारे होते, पण जे बॅक बेंचर्स होते जगदीश आणि अमोल यांनी जे आज करून दाखवलं ते खरोखर तारीफ करण्यासारखं. एकदा परत टाळ्या होऊन जाते त्यांच्याकरता. चोपडेचा विषय, बॅचचा टॉपर, त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल, मी ज्यावेळेला शाळेमध्ये आलो त्यावेळेला सुद्धा त्याचा चेहरा, त्याची स्माईल तशी होती. आता मी तसा काहीच बदललं नाही. कधीच बदलणार नाही. आणि विषय असा आहे, शाळेत एंट्री झाल्याबरोबर सगळे शिक्षक आले आणि तुम्ही प्रत्येक शिक्षकांना असं घेरून घेत होते आणि त्यात तुम्ही फेटे घातलेले. तुम्ही लहान लहान होते, शाळेच्या युनिफॉर्मवरती तुम्हाला 10वीमध्ये शेवटचं पाहिलेलं होतं. तुमचे सगळ्यांचे चेहरे बदललेले, मोस्ट ऑफ जे थोडं टचमध्ये असतील त्यांचे चेहरे थोडेफार लक्षात येतोय आणि तुम्ही सगळ्यांना घेऊन घेताय. सर मला ओळखलं का, सर मला ओळखलं. आम्हाला सगळ्यांना होच म्हणावं लागेल ना. आणि लगेच मग पुढचा प्रश्न, सर आमचं नाव सांगा. विषय असा आहे की 14 वर्ष उलटून गेले मित्रांनो. तुमची सगळ्यांची नावं लक्षात नसतील, चेहरे लक्षात नसतील, पण तुमच्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयात जमा आहेत. जसे तुम्ही या शाळेचे विद्यार्थी होते तसा मी पण या शाळेचा विद्यार्थी होतो आणि हे सर्वच माझे गुरुजन होते. जसं तुम्ही यांच्या ज्ञानाचं अमृत पिलेलं आहे तसं मी सुद्धा यांचं ज्ञान टाकलेलं आहे. या शाळेच्या उपकारातून आपली उतराई आयुष्यातून होणार नाहीये. चंद्रावरती पहिला पाऊल ठेवणार होता नील आर्मस्ट्रॉंग, दुसरा कोण आहे मला अजून काही माहिती नाही. या निमित्ताने मला माझ्या गुरुजनांची भेट झाली. आता असं आहे, नाचे कुदे कोण फिर काय पकेल, अशासारखं मी माझ्या गुरुजनांचं इथं नाही, पण माझ्याही मनात आलंय की मी माझ्याही बॅचचं गेट टुगेदरचं काहीतरी आयोजन करेन. आवाज इतका दबलेला नाहीये माझा, आवाज कडक आहे, पण दिवाळी म्हणजे घर जवळ असल्यामुळे दिवाळी थोडी दणक्यात झाल्यामुळे माझा आवाज बसलाय. जे तुम्ही आज दिलं शिक्षकांना, जे तुम्ही आज केलं त्याप्रती आमचंही काहीतरी देणं तुमच्याकडे आहे. म्हणून मी आपल्या अध्यक्षांच्या संमतीने व विद्यालयाच्या मुख्याध्यापक तसेच माझ्या सर्व आदरणीय गुरुजनांच्या आशीर्वादाने तुमच्या बॅचचं एक प्रशस्तीपत्र, आदर्श विद्यार्थिनी 2009 आणि 10 हे प्रशस्तीपत्र बनवून काचेच्या फ्रेममध्ये लावून ते नेहमी ऑफिसमध्ये सरांच्या खुर्चीच्या वर असेल. लवकरच ही कार्यवाही पूर्ण करून तुमच्या ग्रुपवर तुम्हाला फोटो येणार. जसं तुम्ही आज सोशल मीडियामधून, फेसबुकमधून, स्टेटसमधून आम्हाला गावोगाव पोहोचवणार, तसं गावातला येणारा प्रत्येक जुना नवा व्यक्ती, विद्यार्थी ज्या वेळेला ऑफिसमध्ये येईल त्या बॅचकडे आदर्श म्हणून बघेल. तुम्ही खरोखर आदर्श विद्यार्थी आहात, आदर्श गृहिणी आहात, आदर्श आई आहात, आदर्श पत्नी आहात, आदर्श बहीण आहात, आदर्श लेक आहात. तसंच तुम्हीही सर्व बाबतीत आदर्श आहात. खरोखर तुमचे कौतुक करावं तेवढं कमी. सर्व गुणसंपन्न विद्यार्थी काय असतो तुमच्यातलीच मी एक आहे. जसं तुम्हाला हिरा म्हणून घडवलंय तसाच माझ्या शिक्षकांनी मला एक हिरा म्हणून घडवलंय असं म्हणून घ्यायला काही हरकत नाही. धन्यवाद. असो, मी सन्माननीय व्यासपीठाला विनंती करेन, या विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी तुम्हीच फक्त टाळ्या वाजवायचे जोरात, तुम्हीच फक्त टाळ्या. अतिशय सुरेख असा कार्यक्रम, सुंदर. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक, सारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्रमैत्रिणी तर म्हणणार नाही पण बंधू भगिनींनो म्हणेल मी आज तुम्हाला, कारण आज तुम्ही विद्यार्थी नाहीत. असो, हा जो कार्यक्रम तुम्ही केला, सन्माननीय व्यासपीठाने जो टाळ्यांचा कार्यक्रम तुमच्यासाठी केला, जो टाळ्या वाजवल्या त्या कशासाठी? या गुरुजनांनी जो सन्मार्ग, जी वाट तुम्हाला दाखवली, वाट खडतर होती, 2 प्रकारच्या वाटा होत्या, पण चांगली वाट तुम्ही निवडली आणि त्या वाटेवर चालताना तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील, ते अडथळे तुम्ही दूर करून तुमची प्रगती तुम्ही साधलेली आहे आणि ही तुमची यशाची प्रगती पाहून आम्हा सर्वांना खूप आनंद झालेला आहे. मित्रांनो, खूप आनंद झालेला आहे. तुमची सर्वांची प्रगती, सर्वांच्या वाटा खूप अडचणीचे खडतर आहेत. आम्ही सुद्धा त्याच वाटेवरून गेलेलो आहोत.
तुम्ही सुद्धा त्याच वाटेवरून गेलात. पण एक लक्षात ठेवा, ज्या वाटेवरून तुम्ही चालला आहात ती वाट किती खडतर होती त्या वाटेचं भान ठेवा. अति उंच शिखरावर गेल्यानंतर आपल्याला पायाची सुद्धा आठवण येत नाही, मातीची सुद्धा आठवण येत नाही. तर ती आठवण तुम्ही ठेवा विद्यार्थी मित्रांनो. येताना शाळेत येताना गेटमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी फुलं दिसलेत आणि ही फुलं पाहिल्यानंतर आबांनी आम्ही एवढा आनंद व्यक्त केला, आम्हाला एवढा हर्ष झाला की तुम्हाला काय सांगू. तो हर्ष पाहून मनात भरल्यासारखं झालं. असो, पण मला 9 आणि 10ची इंटरमिजिएटची बॅच पूर्ण दिसते. या 40 पैकी 30 विद्यार्थी इंटरमिजिएटचे आहेत. सर्व चित्रकला परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत. प्रत्येकाला कलरची, चित्राची पारख असावी होती आणि आहे. काहींनी कलर सांडले असतील, कोणाच्या चित्रावर कोणाचे रंग उडाले असतील, काहींनी ब्रश झटकले असतील. पण जगदीश म्हणाला, जास्वंदीचा कलर मला आजही आठवतो आणि तोच कलर जर तू तुझ्या जीवनात कायम ठेवला तर तू अतिउच्च शिखरावर पोहोचशील. कारण जीवनामध्ये रंग असल्याशिवाय आपलं जीवन बहरणार नाही. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तुम्ही खरंच श्रेष्ठ युक्त असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं. तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सर्वांनी तुमचं कौतुक केलंच आहे. आम्ही सुद्धा ज्या वेळेला या गावात आलो, आदरणीय भास्कर सर, टी माजी सर, मी, त्यावेळेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे काय माहीत नव्हतं. एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं रोपटं आम्ही लावलेलं होतं, कदाचित तुम्हाला आठवते असेल. असंच तुम्ही रोपटं या ठिकाणी स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं या तळे माध्यमिक विद्यालयात लावलेलं आहे आणि ह्या रोपट्याचं वटवृक्ष हो हीच अपेक्षा आहे. आपण सर्वांची जाणीव ठेवली, कदर केली. स्वतःची पण करा, आईवडिलांची करा, प्रत्येकाची, मित्रमैत्रिणीची करा, गुरुजनांची करा. हा जो आदर्श आहे, हा आदर्श आपल्यापासून दुसऱ्याला कोणीतरी घ्यायला पाहिजे याची आठवण आपल्या मनात नेहमी ठेवा. वाटेवर चालत असताना बरेचशा अडचणी येतात, येणारच आहे. पण जीवन जगताना या आठवणींना घाबरायचं नाही. घाबरून न जाता आपण आपला एम जो आहे तो सार्थ ठेवायचा आहे, सार्थ करायचा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलात, आम्हा सर्व शिक्षकांना या ठिकाणी बोलवत आमचा सत्कार केलात. आम्ही खूप उपकृत झालो, खूप छान वाटलं. आणि अशा या कार्यक्रमातून काहीतरी प्रेरणा घेऊन आपण जाऊ. सुखदुःखाच्या गोष्टी एक दिवस का होईना, काही मिनिटं का होईना, काही वेळ का होईना, आपण विसरलो. आपल्याला परिवाराची भान नाही, आपल्याला संसाराचं भान नाही, कुठे काय आहे, काय चाललंय, काही माहिती नाही. पण अशा या क्षणामध्ये आपण आयुष्याचे वेगवेगळे रंग भरा, हीच विनंती या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना करेन. जसे तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये वाढलात, ती परिस्थिती तुमच्या मुलांवर येऊ नये म्हणून तशी काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. ज्या वाटेवर, खडतर वाटेवर तुम्ही चाललात मित्रांनो, ती वाट तुम्ही सुखी केली, तुम्हाला सुख संपन्नता मिळाली. अशाच सुख संपन्नतेच्या वाटेकरी तुमचे मुलं बाळ आहेत. ज्या दुःखामध्ये आपण वाढलो तसं दुःख आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये याची काळजी, याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे. आणि आपण ते घ्यायला आपण सुज्ञ आहात. बरेचशा गतिशील असते, ती कधीही जीवनात यशस्वी होत असते. टाइम इज फ्री बट इट्स प्राइसलेस. मी सध्या जळगाव येथे राहते आणि आताचं माझं नाव दीपाली गुलाब पाटील. मी सध्या हाऊसवाईफच आहे. मिस्टरवाडी हॉस्पिटल इक्विपमेंटचा बिझनेस आहे त्यांचा. मी इकडे मामांकडे होते. नमस्कार सर. नमस्कार मित्रांनो. माझे नाव, पहिले नाव तर ग्रीष्मा ज्ञानेश्वर महाजन, आताचं नाव आहे ग्रीष्मा गोविंद माळी. मी वाड्याला राहते आणि एक हाऊसवाईफ आहे. पण मिस्टर इथं शेती करतात. थँक्यू. माझं आताचं नाव योगिता शाली
पाटील. ठीक आहे, एक नाव मी सांगितलं, शाळेचं सांगा काय नाव. माझ्या शाळेचं नाव योगिता शालिक पाटील. मला बाहुट्याला दिलंय आणि माझं तिथलं नाव योगिता विनोद पाटील. मिस्टर शेती करतात आणि मी हाऊसवाईफ आहे. प्रकाश चौधरी आणि आताचं नाव ममता अमोल चौधरी. मी गुड्याला राहते. माझे मिस्टर लिंबूंचा व्यवसाय आहे आमचा. मी सध्या घरीची हाऊसवाईफ. माझं नाव रुपाली शिवाजी चौधरी आणि माझं सासरचं नाव रुपाली सचिन महाजन. मी सध्या पुण्याला राहते आणि माझे मिस्टर बॅटरीचा व्यवसाय आहे. अनिता उमाकांत पाटील आहे आणि अनिता पंकज पाटील सासरचं आहे. मी सुरतला राहते. माझे मिस्टर ITI झालाय, कंपनीत आहे आणि मी सध्या इंग्लिश मीडियमला लागले, आता घरी आहे. वाघ आहे. तिचं नाव ज्योती योगेश सोनवणे आहे. माझे मिस्टर CCTV कॅमेऱ्याचं काम करतात. मी मशीन काम करते, मालेगावला राहते. शाळेचं नाव शशिकला ईश्वर माळी आणि सासरचं नाव शुभांगी राहुल महाजन. माझे मिस्टर शेती काम करतात. माझं आधीचं नाव सीमा बालू पाटील आहे. आताचं नाव सीमा दीपक पाटील आहे. मी बांबोरीला राहते. माझे मिस्टर शेतीचं. माझे नाव वैशाली आधार महाजन आहे आणि आताचे नाव वैशाली गिरीश महाजन. माझ्या मिस्टरांचा पोल्ट्री कंपनी आणि आमचं शेतीचं. एकनाथ पाटील होतं. आताचं नाव स्वाती चंद्रकांत पाटील आहे. आम्ही सुरतला राहतो. माझे मिस्टर मार्केटिंगचं काम करतात. माझं नाव सुरेखा इच्छाराम चौधरी आहे. आताचं नाव स्मिता नरेंद्र सैताने आहे. माझे मिस्टर फार्मसी झाले आहेत. माझं नाव सरला भगवान माडी आहे. आताचं नाव वर्षा जगदीश महाजन आहे. मी हाऊसवाईफ आहे. माझे मिस्टर शेती. नाव अश्विनी एकनाथ पाटील. आत्ताचे नाव अश्विनी पंकज पाटील. मी टिटवाळा खडवली येथे राहते. माझे मिस्टर आश्रम स्कूलमध्ये इंचार्ज आहे आणि मी टीचिंगचं काम करते. सत्यभामा दीपक पाटील. मी राहते वडसरला आणि आताचं नाव सत्यभामा दीपक पाटील. आमचा व्यवसाय पत्तरवाडीचा बिझनेस आहे. कमी नाही या, काही कमी नाही यात काही ते सांगा. अवघड काम आहे ते, सगळं मॅनेज करावं लागतं, सगळ्यात डिफिकल्ट काम. माझे नाव पल्लवी श्रीनाथ पल्लवी अरुण पाटील. लग्नानंतर कावेरी श्रीनाथ पाटील असं झालं. मी एक हाऊसवाईफ आहे. आधी आम्ही जळगावला राहायचो. माझे मिस्टर बँकेत होते. करोनामुळे माझे सासरे वारले, त्यामुळे मग घरी जावं लागलं. मी शेती करतो. मी योगेश प्रकाश पाटील. मी शेती करतो. माझं नाव शरद पाटील. मी शेती काम करतो. माझं ट्रॅक्टर आहे, गाडी आहे. पाटील. माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, गाडी आहे, ड्रायव्हिंग करतो मी, शेती पण करतो. बस माझं नाव चंद्रकांत पाटील. माझ्या वडिलांचं नाव चंद्रकांत पाटील आहे. शेती काम करतो, ड्रायव्हिंग करतो. आता मी अमोल पंडित शिंदे यांचा PA. मी पंकज गजानन पाटील आंतोडली. आता तर म्हशी माझ्यावर 10,000 म्हशी छोटवांचे ठिकाण आहे. हॉस्टेलला होतो. आता शेती करतो, ट्रॅक्टर वगैरे आहे. आम्ही 3 भाऊ आहेत. जॉईंट फॅमिली आहे व्यवस्थित. माझं नाव धनराज सोपान धनके. मी हॉस्टेलला होतो. आता मी सुरतला जॉबला 5 स्टार हॉटेलला. नंतर मी साईड बिझनेस चालू केला. आता 5 मुलांना मी जॉब दिलेला आहे. माझं फ्युचर प्लॅनिंग असं आहे की 10 ते 15 लोकांना जॉब देण्याचा माझा प्रयत्न राहील. ते दादाजी जॉब करतो. मी दत्तात्रय बालू चौधरी. मी नाशिकला राहतो. महिंद्रा अँड महिंद्रा VMC प्रोग्रामवर मी सॉफ्टवेअरचा. स्वतःचं घर वगैरे झालेलं आहे. मस्त. माझं नाव दीपक सुरेश कत्रे. राहणार रावेर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. मी हॉस्टेलला होतो. माझं रावेरला छोटंसं ग्राहक सेवा केंद्र आहे. धन्यवाद. माझं नाव गणेश मधुकर पवार. मी हॉस्टेलचा विद्यार्थी होतो.
आता सध्या दुग्ध व्यवसायामध्ये चांगला पारंगत आहे, त्याबरोबर पॉलिटिकलमध्ये सुद्धा भाग आहे. धन्यवाद. माझे नाव कार्तिक राजेंद्र चौधरी, वडिलांचं नाव राजेंद्र दगा चौधरी. मी पुण्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून काम करतो. माझं नाव गोपाल कौतिक पाटील, कौतिक पांडुरंग पाटील यांचा मी चिरंजीव. मी बीटेक मेकॅनिकल झाला आहे. नाशिकला पेलिकन्स ऑटोमोटिव्ह अँड प्रमोशनल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तिच्यात मी प्रोडक्शन सिनियर मॅनेजर आहे. आणि फ्युचर प्लॅन माझा आहे की छोटंसं एक युनिट चालू करू, 50-100 लोक माझ्या हाताखाली कामं करतात. हॅलो. आणि एक गोष्ट सर राजा माई, जर मिसेसचं पण नाव सांगितलं आणि तेही काय करतात तर आम्हाला थोडं मिस्टरांचं नाव सांगतोच आहे. माझी मिसेस आहे शीतल गोपाल पाटील. तिचं शिक्षण आहे BSc कम्प्युटर. ती पण जॉबला लागणार होती, पण आईवडील नसल्यामुळे मुलगी सांभाळायला कोणी नव्हतं, त्याच्यामुळे ती आता हाऊसवाईफ आहे. मी जॉबला पुण्याला आहे. माझी बायको हाऊसवाईफ आहे. मी सुशील धनराज सोनवणे. माझा व्यवसाय आहे सलून दुकान. गावातले काही लग्नाचा कार्यक्रम राहतो, मी ते काम घेतो. वडील आणि मी काम करतो. मी सुशील धनराज सोनवणे. असं गावात मला लाड्या म्हणतात. माझा व्यवसाय आहे सलून दुकान आणि मी गावातले मी कामं घेतो. माझं नाव राहुल गणेश वाघ आहे. गणेश लक्ष्मण वाघ यांचा मुलगा आहे. ते आजचा व्यवसाय माझ्या नाही. माझं नाव उमेश सदाम पाटील, मी ड्रायव्हिंग करतो. पंडित देवरे, मी पुण्याला राहतो. मी आज MR म्हणून काम करतो. अर्चना रवींद्र देवरे, हाऊसवाईफ. माझं नाव संदीप चोपडे, दिलीप हरी चोपडे यांचा मुलगा. मी केमिकल इंजिनिअरिंग केलं आणि आता गोदरेज कंपनीमध्ये ॲज अ केमिकल इंजिनियर म्हणून काम करतो. माझ्या वाईफचं नाव अश्विनी चोपडे. तिने तिचं M.Com झालं आहे, ती पण जॉब करते. माझं नाव पवन रोहिदास सोनवणे, रोहिदास महादू सोनवणे यांचा मुलगा. सध्या मी पुण्याला IT कंपनीमध्ये कामाला आहे, वर्ल्डलाईन ग्लोबल सर्व्हिसेस म्हणून. आणि माझी वाईफ पण BE ENTC झालेलं आहे, ती पण IT मध्ये कंपनी कामाला आहे. माझं नाव पंकज बापू पाटील. मी इथे मामांकडे शिक्षण केलं होतं, जीवराम रामचंद्र पाटील यांचं नातं. माझी बायको ब्युटिशियन आहे आणि माझा स्वतःचा टुरिस्टचा बिझनेस आहे, 3 गाड्या. मी सध्या दुकान चालवतो. माझं नाव कल्पेश शांताराम पाटील. मी शांताराम देवराम चोपडे यांचा मुलगा आहे. मी BE मेकॅनिकल कंप्लीट करून शोर ऑटो रबर एक्सपोर्ट या कंपनीत क्वालिटी मॅनेजर म्हणून आता सध्या पोझिशन आहे. आणि माझी जी हाऊसवाईफ स्मिता कल्पेश पाटील, तिचं BSc कम्प्युटर कंप्लीट झालं आहे आणि ती सध्या लहान बेबी असल्यामुळे घरीच आहे. शिवाजी जनाजी पाटील यांचा मुलगा. मी रामबंधूमध्ये प्रोडक्शन ऑफिसर म्हणून काम करतो. कुठे नाशिक. बाईचं नाव माझ्या वाईफचं नाव प्रियंका विजय मोरे. तिने नर्सिंग केलं की आता लहान बेबी असल्यामुळे घरी. मी विलॉन कंपनीला कामाला आहे, ऑपरेटर म्हणून काम करतो. माझी मिसेस MSc झालेली आहे आणि ती हाऊसवाईफ आहे. माझं नाव साहेबराव राजेंद्र महाजन. मी राजेंद्र दौलत माडी यांचा मुलगा आहे. मी शेती काम करतो. माड़ी, मैं वडिलांचे नाव लोटन सोनू माड़ी. मैं 2 व्हीलरचं गॅरेज आहे आणि शेती काम करून करतो. तसं मला सगळे मित्र बोला तुम्हाला माहीत नसेल बोला. मी सध्या बारामतीत राहतो. पुण्यात राहायचो अगोदर माझं स्वीटहोम होतं. स्वीटहोम नंतर मी काही लॉकडाऊन नंतर स्वीटहोम बंद झालं आणि मी आता फुल टाईम ट्रेडिंग करतो आहे. ट्रेडिंगचे क्लासेस घेतो. ऑल इंडियाचे जे स्टुडंट असतात त्यांना मी हिंदी कोर्स प्रोव्हाइड करतो. 3 महिन्याचा माझा कोर्स असतो. आणि माझी जी वाईफ आहे ती गव्हर्नमेंट एम्प्लॉय स्टाफ नर्स आहे सिव्हिल हॉस्पिटलला. निर्मला जगदीश पाटील, सगळ्यांना माहितीच असेल. सासरचं नाव माधुरी सचिन पाटील. माझे मिस्टर एक फार्मा कंपनीत मॅनेजर आहेत. मी एक फार्मासिस्ट. सुरेखा आनंदा महाजन. सासरचे नाव मनीषा अमोल शेवाळे. मला पाटणी येथे दिलेले आहे. मी अगदी बोईसर येथे राहते. माझे मिस्टर गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि मी एक प्रोफेशनल ब्युटिशियन, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि केक मेकओव्हर आहे. आणि प्लस मी टीचिंग टेलरिंगचं काम पण करते. माझ्या मिस्टरांचं नाव स्वाती राकेश ठाकूर. ते सध्या जळगावला सुप्रीम कंपनीत मशीन ऑपरेटर आहेत. आणि मी सध्या म्हणजे 1ली ते 10वीपर्यंत क्लासेस घेते सर. आधी 8वीपर्यंतच घेत होती, पण 2 वर्षापूर्वी 2च मुली आल्या सुरुवातीला. 8वीपर्यंत घेत होती
पण त्या खूप वीक पण होत्या, कॉन्फिडन्स नव्हता. त्या 2 मुलींना पासआउट केलं सर. म्हणजे त्यांना वाचण्यापासून प्रॉब्लेम येत होता. मग त्यांना पासआउट केल्यानंतर म्हणजे ती 63% पास झाली आहे. खूप मेहनत घेतली तिने, हार्डवर्क केला आणि ती पासआउट झाली. आणि मग त्याच्यानंतर आता मागची जी बॅच केली त्या 2 मुलींनी 10 मुलं घेऊन आली. 10 मुलं 22. मग त्या 10 मुलांचे ह्या वर्षी 20 मुलं झालेली. म्हणजे मग पहिली ते 8वी पर्यंतच होते क्लास. कुठली ॲडव्हर्टाईजमेंट अजूनपर्यंतही नाही केलेली आहे. फक्त मुलांच्या एक शिकण्याच्या कौशल्याने किंवा एक तुम्ही शिकवलेल्या गुणांमुळे आम्ही जे काही शिकलो आज त्यांना शिकवत होते मी. आणि प्रत्येक वेळी शिकवत असताना सगळा तुमचा स्टाफ डोळ्यासमोर असतो. एखादी वेळ अशी येते की त्यांना खूप काही सांगावं असं वाटतं की नाही आम्ही, कारण की आम्ही त्याच परिस्थितीतून गेलेलो आहोत. प्रत्येक पॅरेंट्सशी बोलताना किंवा त्यांना समजवताना असे काही पॅरेंट्स, माझ्याकडे असे काही मुले आहेत, थोडे स्कॉलर पण आहे, पण काही मुलं अशी आहे की त्यांना थोडंसं मोटिवेशन केलं की ते खूप काही करताय. आणि त्याचाच हा परिणाम दिसून आला 2 वर्षात मला. तर आज 50 ते 60 मुलं आहेत माझ्याकडे. की एका शाळेत म्हणा किंवा कुठं एक शिक्षक म्हणूनच काम करावं. आज मी ते करते आणि सगळ्या गोष्टी मी त्याच्यात फुल एन्जॉय करते. हो, कारण की घरी सगळा सपोर्ट असतो मला त्याबद्दल. हां, तेही 8 तास ड्युटी करून फ्री असतात, त्याच्यामुळे फुल सपोर्ट करतात. जॉईंट फॅमिलीज आहे, त्याच्याने सगळ्या मी मिळून सगळ्या गोष्टी करतो. माझं इथलं नाव स्नेहा मणिलाल मोरे आणि सासरचं नाव स्नेहा जितेंद्र सोनार. मी सोनार भाऊसाहेब म्हणून आपल्या माध्यमिक शाळेत क्लर्क म्हणून कार्यरत होते. त्यांची मुलगी आहे आणि मला जळगावला दिलं आहे. माझ्या मिस्टरांची स्वतःची PP मॅक्स जळगाव MIDCमध्ये कंपनी आहे. आमच्या स्वतःची कंपनी असल्यामुळे माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं की बाहेर जॉबला पडू देणार नाही, घरातच राहायचं. म्हटलं मी मेकॅनिकल इंजिनियर झाली, मी घरात राहू शकत नाही, मला काहीतरी करायचंच आहे. मग ते म्हटले की तुला करायचं आहे, मग तू अकाउंट शिक. मी अकाउंट शिकली आणि स्वतःच्या फर्ममध्ये अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. आम्ही जळगावमध्येच येतो आणि जवळजवळच देवाची साथ मिळाली आम्हाला त्याच्यात. हो हां, खूप छान वाटत आहे आज सर्वांना असं बघून, सर्व शिक्षकांना भेटून. खूप असं जुन्या आठवणी असं डोळ्यासमोर येतात. आपली शाळा होती, आपण सकाळी 11ला यायचो, 5 वाजता जायचो. 11ला अजून शिक्षकाचा मार, जे शिक्षक जे भेटले त्यांचा मार भेटलेला. सर्वात स्टार्टिंगला 5वीत आलो, त्याकडे सरांनी केस पकडून पकडून मारलेला. भास्कर सरांचं शिकवण, सर्व सरांचं भेटलो, खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटतच नाही की आम्ही आता भाषण द्यावं आणि असं काही. सर्व आठवणी वगैरे सर्वांना भेटलो, मित्रमैत्रिणींना. सर्व चांगल्या पोझिशनला कामाला आहेत, ऐकून आनंद झाला सरांचं पण. आणि सर्वच मेन म्हणजे ना असं वाटत नाही की सरांचं वय वाढलंय. प्रमुख शिक्षक कोणी उद्या होमवर्क करून आला नाही तर चांगल्या फक्त धमकी द्यायची. पवार सर पण आले, त्यांनी आम्हाला पर्यावरण विषय घेतला 8वीत असताना. आमची इंग्लिशची पायापडती टायटे सरांनी केली 5वीमध्ये असताना. करुणा क्लब ते स्काउट वगैरे टायटे सर घ्यायचे. खूप मेहनतीने त्यांनी आपल्या शाळेला पण जिल्हास्तरीयवरती नेलं. बस एवढंच बोलू इच्छितो, बाकी काही नाही. चला, धन्यवाद. आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम आज आपण लांबून लांबून आपल्या कार्यक्रमासाठी सगळेजण जमलेले आहेत, त्यांचं मी खूप आभार व्यक्त करतो. आणि प्रमुख म्हणजे शिक्षकांचं, ज्यांनी एवढ्या वेळामध्ये दिवाळीमध्ये पिरियडमध्ये वेळ काढून सगळ्यांनी हजेरी लावली, त्याला सुद्धा खूप धन्यवाद त्यांना. आणि पहिली गोष्ट म्हणजे जो प्रवास आहे शाळेचा, तो शाळेचा प्रवास मी म्हणजे माझा पर्सनल अनुभव सांगतो की माझी घरची परिस्थिती काही एवढी खास नव्हती. जी शाळेपर्यंत ठीक आहे, आपण 10वीपर्यंत कसंही आपण काढून देतो, पण 10वी नंतरचं शिक्षण आहे त्याच्यासाठी तुम्हाला मेन म्हणजे पैसा लागतो. आणि माझ्याकडे जी कमी होती ती म्हणजे मेन पैशाची.
नॉलेज होतं जास्त नव्हतं, पण नंतर ग्रो झालं. पण जो लागणारा पैसा आहे आपल्या शाळेत आपल्याला शिकायला भविष्यामध्ये, तर जसं मी 10वी पास झालो, माझं ॲडमिशन मी पॉलिटेक्निकला घेतलं BE कम्प्युटरमध्ये. त्याच्यानंतर मी शहाद्याला माझं BE पॉलिटेक्निक कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी ॲडमिशन घेतलं इंजिनिअरिंगसाठी RC पटेलला. तो डिप्लोमाचा खर्च माझा जवळपास घरी थोडेफार पैसे मॅनेज करून झाला. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मला विचार करावा लागला की आपण एवढा पैसा आणणार कुठून, कारण शेवटी पैशाशिवाय काही हालत होत नाही. नॉलेज जरी भरपूर असेल पण शेवटी ॲडमिशनसाठी आपल्याला पैसा लागतोच. पण मग अशा वेळेस मला नेमकं देवाच्या रूपाने SM माळी सर माझ्या मदतीला धावून आले. आज मी त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही आयुष्यात नाही, आणि त्याची परत वेळही कधी होणार नाही. पण आज त्यांनी मला या लेवलला पोहोचवून ठेवलंय की मी आज मला जे हवं ते मी करू शकतो. माझ्या घरच्यांसाठी करू शकतो, फॅमिलीसाठी करू शकतो. माझं जे शेत गहाण होतं मी तो स्वतः सोडू शकलो. एक वेळ कोविडमध्ये अशी परिस्थिती आली होती की मला माझं शेत विकावं लागलं, म्हणजे विकायचा विचार केला होता कारण कर्ज झालं. आणि कोविडमध्ये लोकांचा कोणावर भरोसा नाही कारण पैसे शेवटी. पण अशा वेळेस सुद्धा त्यांनी देवासारखं धावून मला एवढी मदत केली की मी त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही. बाकी मला जास्त काही बोलावंसं वाटत नाही, पण आपल्याला शिक्षकांनी एवढी हजेरी लावली. आज माझं मनोगत जे मनातलं मला बोलायचं होतं ते मला आज बोलायची संधी मिळाली, याबद्दल धन्यवाद. आज मला खूप आनंद होतोय कारण एक 14 वर्षानंतर आज पहिल्यांदा एवढे सर एवढे मित्र मैत्रिणी आज जमले. खूपच आनंद होतोय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय मुख्याध्यापक महोदय आणि येथे जमलेले माझे प्रिय शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस आपल्याला कुठल्या सणापेक्षा कमी नाहीये. आज आपण 14 वर्षानंतर सर्वजण आपल्या एकदा शाळेच्या प्रांगणात एकत्र जमलो आहोत. आपल्यासाठी हे केवळ आठवणीचे संग्रहालय नाही तर जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याने आज आपण आहोत ते घडवले आहे. आजपासून 14 वर्षापूर्वी आपण सर्वांनी आपापल्या स्वप्नांचे पूर्ततेसाठी शाळेच्या परिसराला निरोप दिला होता. तो दिवस आजही आपल्या आठवणीत कोरला गेला आहे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य होते आणि डोळ्यात आशा होती की आपण जीवनात काहीतरी करून दाखवायला पाहिजे, आणि तीच आपली प्रेरणा बनली. आज इतक्या वर्षानंतर येथे परत येणे आम्हाला आमच्या मुलांशी पुन्हा जोडते. आपल्याला आपल्या शाळेने आपल्याला केवळ ज्ञान समजूतदारपणा दिला नाही तर जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोनही दिला. आपल्या सरांनी आपल्याला आयुष्यात किती अडचणींना सामोरे जावे लागले तरी त्यांनी धैर्य गमवायचे नाही हे सांगितले. त्यांनी आपल्याला आत्मविश्वासाने भरण्याचा प्रयत्न केला, आणि हा जीवनात पुढे जाण्याचा एक मंत्र बनला. ही शाळा केवळ इमारत नाही तर आपल्या भावना स्वप्न संघर्ष आणि यशाचा एक भाग आहे. आपले हास्य इथल्या कानाकोपऱ्यात प्रतिध्वनित होतात, आपले प्रश्न उत्तर इथल्या वर्गात प्रतिध्वनित होतात, आणि आपल्या खेळांच्या आणि विनोदांच्या आठवणी आपल्या शाळेच्या भिंतीवर कोरल्या गेल्या आहेत. ही शाळा सुवर्ण क्षणांचा साक्षीदार आहे. त्यांच्या आठवणी आजही आपल्या अंतःकरणात जिवंत आहे. दर्शवली असेल तर काही जण आपल्यापासून दूर गेले, म्हणजे सर आमची एक मैत्रीण होती उज्ज्वला इसावे, ती आपल्यापासून खूपच दूर गेली आहे. पण त्यांची आठवण नेहमीच आपल्या हृदयात कोरली गेली राहील, त्यांच्याशी जोडलेली ठेवते. आपण सर्व वेगवेगळ्या मार्गावर गेलो, परंतु आज पुन्हा एकदा आपल्याला जाणीव झाली की आपण कुठेही असलो तरी आपले शालेय संबंध क्षणांचे महत्त्व आपल्याला जीवनात नेहमीच राहतील. या प्रसंगी आपण सर्वांनी एक नवीन सुरुवात करूया की आपले जुने संबंध पुन्हा मजबूत करूया, आणि जीवनाच्या या शर्यतीत आपण एकमेकांना पाठिंबा देत राहूया. या संकल्पाने येथून जाऊया. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मित्रांनो. सर्व माझे आदर्श शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आजचा दिवस खूप मोलाचा आहे आपल्या सर्वांसाठी की खूप 14 वर्षानंतर आपण सगळेजण एकत्र आलो आहोत, आणि 14 वर्षानंतर आपल्या ज्या शाळेच्या जुन्या आठवणी आहेत त्यांना आपण परत एकदा प्रेरणा देत आहोत. शाळा हा शब्द आठवल्यावर खूप आठवणींचा डोंगर आपल्या समोर उभा राहतो, कारण की शाळेत केलेल्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या शाळा नाव जरी आपण आठवलं तरी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आपल्या डोळ्यासमोर येऊन जातात.
तर शाळेने आपल्याला खूप सर्व काही दिलेलं आहे, जसं की शाळेने आपल्याला ज्ञान दिले आहे, जे आदर्श शिक्षकांनी दिले आहे. आपली जी हे आहे, आपण जो आदर्श ठेवला आहे शिक्षकांचा, आणि शिक्षकांनी आपल्याला ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्याच्या जोरावर आज आपण आपलं वर्चस्व निर्माण करू शकलो आहोत. आणि आज जे आपलं अस्तित्व निर्माण झालेलं आहे, कोणीही प्रत्येक आपापल्या ज्या पण व्यवसायात असेल किंवा शेतीकाम करत असेल किंवा कंपनीत असेल किंवा कुठलाही उद्योग करत असेल, तर त्यासाठी जे प्रेरणास्थान ठरलं आहे आपल्याला ते आदर्श शिक्षकांचं आणि आपल्या शाळेचं. तर सर्व मित्र मैत्रिणी या कार्यक्रमासाठी जे जमलेत, हे आपल्यासाठी एक अनमोल जो आहे वेळ तो काढून आले आहे. तर सगळ्या मित्रमंडळींना मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसंच आपल्या शाळेतील शिक्षक हे दिवाळी पिरियडमध्ये आपल्याकडे येऊन त्यांचा अनमोल वेळ जो आहे तो त्यांनी आपल्याला दिला आहे, त्यांचं पण मी खूप कौतुक करू इच्छितो. तसेच तळे माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांनी पण आपल्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून शोभा वाढवली, यासाठी पण मी त्यांचे आभार मानू इच्छितो. शाळेसाठी बोलणं म्हणजे खूप काही आहे, पण सगळ्यांचा वेळ न घेता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण दिवाळीच्या पिरियड मध्ये पाठांतर करायला वेळच भेटला नाही. दुसरं काय. नमस्कार मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर, इयत्ता 10वीचे 2010चे बॅचचे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा स्नेह नमस्कार. रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने बहरू दे. रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने बहरू दे. दीपावलीच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी. ही दिवाळी आपल्यासाठी गेट टुगेदरच्या निमित्ताने एक अनमोल आठवण ठरावी, एक अनमोल आठवण ठरावी. आणि या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, अधिकाधिक सुंदर व्हावं. आज गेट टुगेदरच्या निमित्ताने आपल्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या आठवणी जागृत होत आहेत. मला तर आजच्या या गेट टुगेदरच्या प्रसंगी आपल्या बालपणीचे दिवस आठवतात. हे कुपित अत्तर इतके सुगंधित आहे की गेली अनेक वर्ष आपण बालपणातून प्रौढ अवस्थेत आलो तरीही त्याचा सुगंध कमी झालेला नाही. उलट तो बहरत अधिक सुगंधित होत गेलेला आहे. आणि या आठवणी जागण्यासाठी आजच्या गेट टुगेदर प्रसंगी एक सुंदरशी कविता तुमच्या समोर मी सादर करीत आहे. ही कविता स्वरचित आहे. आज मला आठवला तुम्हा मित्रांचा सहवास, आज मला आठवला तुम्हा मित्रांचा सहवास, तुमच्या सोबतचा प्रत्येक क्षण, वर्गातील प्रत्येक मस्ती, तुमच्या सोबतचा प्रत्येक क्षण, वर्गातील ती मस्ती, प्रत्येक प्रसंगात आपल्या सोबत फुलत गेलेली दोस्ती. आज मला आठवला शाळेत पायी जाण्याचा तो दिवस, आज मला आठवला शाळेत पायी जाण्याचा तो दिवस, शाळेत पायी जाण्याचा तो दिवस, रस्त्याने खोड्या काढण्याचा तो प्रत्येक क्षण, सरांचं रागवणं, बाबांचं चिडणं, मैत्रिणीचं रुसणं आणि क्षणाक्षणाला बहरलेल्या बालपणीच्या आठवणींचं जगणं, आज मला आठवले दिवस सरून गेलेले, प्रत्येक वळणावर मैत्रीच्या आठवणीत जागत गेलेले ते क्षण. पण आता असंच भेटत राहायचं, गेट टुगेदरच्या निमित्ताने सुख दुःख वाटत राहायचं. पण आता त्या सुंदर कड्यांची आज फुले झाली आहेत. उन्हाळ, खट्याळ, खोडकर, ताटखर, चेष्टाखोर, मस्तीखोर,
अशा पोरांची आज समजदार अशी कहाणी झाली आहे. अशा पोरांची आज समजदार अशी कहाणी झाली आहे. बस आता शाळेप्रती, शिक्षकांप्रती व मित्रांप्रती कृतज्ञ राहून एकमेकांची सोबत करायची आहे. एकमेकांची सोबत करायची आहे. बालपणीच्या मैत्रीला काळीच स्पंदनात साठवायचं आहे. आता आठवावी लागेल. त्या दिवसाची सारी मज्जा, मिळालेली सज्जा मैत्रीच्या क्षितिजावर पुन्हा उगवेल नवी कोरीवेली दिशा. मैत्रीच्या क्षितिजावर पुन्हा उगवेल नवी कोरी दिशा. मैत्री जगेल, मैत्री जागवेल. मैत्री जगेल, मैत्री जागवेल. गेट टुगेदरच्या या दिवशी स्वप्न नवी फुलवेल. गेट टुगेदरच्या या दिवशी स्वप्न नवी फुलवेल. मित्रांनो, गेट टुगेदरच्या निमित्ताने असंच भेटत राहायचं. मित्रांनो, गेट टुगेदरच्या निमित्ताने असंच भेटत राहायचं. पण नव्या जुन्या आठवणी असाच उजाळा देत राहायचं व सर्वांच्या सुख दुःखाला एकत्र सामोरे जायचं. सर्वांच्या सुख दुःखाला एकत्र सामोरे जायचं. मैत्री माझी कडायला वेळ तुला लागेल. मैत्री माझी कडायला वेळ तुला लागेल. मैत्री माझी कडायला वेळ तुला लागेल. पण ती कडाल्यावर तुला माझं वेळ लागेल. तुला माझं वेळ लागेल. धन्यवाद मित्रांनो. ठरला परत नव्याने आमची ग्रीष्मा हिने खूप मेहनत घेतली सर या कार्यक्रमासाठी. पूर्ण मुलींना तिने जमवलं. प्रत्येकाला वेळ दिला, खूप वेळ दिला सर तिने. आणि आज सर्व मुली एकेका फोनवर प्रत्येकाला रिक्वेस्ट करून सर्व मुली वेळ काढून आपल्या संसारातून वेळ काढून इथं आल्या आपल्या मुलांना सोडून. धन्यवाद मैत्रिणींनो, तुमचे खूप खूप आभार. सर, माझा बिझनेस म्हणजे पार्लरचे कामं चालत असताना सुद्धा त्यांनी मला प्रत्येक जा तू मी आहे प्रोत्साहन केलं. हो, आणि त्यांना म्हटलं मी काय बोलू, मी जर आता पुढे आहे तर म्हणे मी तुला लिहून देईन, तू नको टेन्शन घेऊ, फक्त तू व्यवस्थित सादर कर. म्हटलं ठीक आहे. हॉस्टेलचा मुलगा धनराज धनके, लहान बाळाचा आवाज काढणारा, त्या टायमात फेमस असणारा आजही आहे. आता तो धनराज राहिलेला नाही, धनके राहिलेला नाही, लहान मुलाचा आवाज सध्या निघणार नाही साहेब. आता ते बदललं. मला सगळ्यात जास्त म्हणायचं म्हणजे अमोल, जगदीश आणि ग्रीष्मा महाजन यांचं एवढं इव्हेंट जमवलं, लय भारी वाटलं. सर्वांना एक वेळेस 14 वर्षानंतर मी भेटलो. बाप, लय चांगलं वाटलं. मी सध्या सर सुरतला आहे. माझं स्वतःचं घर आहे. आता माझी क्लिनिंग एजन्सी स्वतःची चालू केली. 4-5 मुलांना मी जॉब दिलाय पुन्हा जिंकली. आणि सांगायचं झालं, बावस्कर सर हे माझे जास्त प्रिय सर होते आणि तामसोरे सर. धनराज बेटा धनके चन्ने दे. मी म्हटलं ओके सर, थोडं पण 10वी सुद्धा पास होण्याची माझी लायकी होती सर. मी कसं तरी 10वी पास झालो. 12वीत कसं तरी ढकललो, कसं तरी जॉबला लागलो. जॉबमध्ये करत सध्या सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर झालो. जॉब सक्सेसफुल झाला. मतलब जॉबमध्ये मजा नाही धनराज, दुसरं काही ओळखत. मी पुन्हा माझं स्वतःची क्लिनिंग एजन्सी खोलली सुरतमध्ये. टॉप 10 मध्ये माझं नाव येते. गुगलवर सर्च करू शकतात, कृष्णाली होम क्लिनिंग सर्व्हिस. थँक्यू, धन्यवाद. आणि पवार सरांनी जे मारलेलं होतं पहिल्या दिवशी, असं वाटत होतं मला घरी जावं, हॉस्टेल सोडावी, काही मजा नाही इथं. पण थँक्यू सर, तुम्ही जे मारलं मजा आली, सक्सेस झालं. थँक्यू. आणि आईमपूरचे सर बेटा आज पुन्हा आईमपूरचं सर माझ्या, अरे तुझ्याकडचा आहे, मी टेन्शन घेऊ नको, बघ इथं राय. आणि सरांनी सांगितलं होतं, 10वीचे क्लासमेट सर आमचे, आबा सर, 1 रुपया सुद्धा परिस्थिती न होती आमची, कसं तरी आम्ही परिस्थितीतून उभं राहिलो आणि आज स्वतः सक्सेसफुल झालो आहे. थँक्यू, धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद सर. तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. मित्र मैत्रिणींनो, मी काही नाव वगैरे दिलेलं नव्हतं, पण मला आता सगळे बोलतायत म्हणून बोलायचं नाही. मला यांना सांगायचंय की मला 10वीमध्ये जेव्हा टक्के जास्त पडले होते ना सर, तेव्हा आई वडील म्हणत नव्हते की मी शिकायला पाठवू कॉलेजला. तेव्हा मग टक्के जास्त पडल्यामुळे मला 11वीत ऍडमिशन भेटलं. की मग 12वी पास केली. 12वीला दुसरा नंबर आला DDSP कॉलेजला. तेव्हा मग मी बाकीचे म्हणायचे दुसरा नंबर आला, अजून शिकायला पाहिजे. पण मग परिस्थिती नव्हती, आईवर जास्त लोड होता. मग त्याच्यासाठी नाही शिकायचं की शिकायचं की नाही शिकायचं हे होत होतं.
पण मग तरी पण ऍडमिशन घेतलं कसं तरी. मी पण शेतात जायची, त्याच्यातनं पैसे काढून मग मी शिकले, तरी पण BA केलं. तर मग यांना तेच सांगायचंय. आणि तरी पण मला आता शेतकरी भेटल्यामुळे बाकीचे काय म्हणतात, काय करायला शिकीसन ते तितकं मग शिक्षण वाया जात नाही. आणि मी नाही करत असते तरी माझ्या मुलांना मी शिकवू शकते. आणि आता पण शेती काही बिना शिकल्यावाल्यांची राहिलेली नाहीये, शेतीला पण शिक्षणच लागतं. तर शेतीमध्ये पण आपण कसं टेक्निकल वापरू शकतो, त्याला पण शिक्षणच लागतं. तर यांना तेच सांगायचंय, तुमच्या मुली किंवा तुमच्या वाईफ असतील ना तर त्यांना शिकवा, त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण करा आणि त्यांना हे प्रोत्साहन द्या की तुम्ही पण शिकू शकता, तुम्ही पण पुढे जाऊ शकता. मुलांपेक्षा मुली जास्त शिकतात आणि मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर आहेत. त्यासाठी मी तर त्यांना आले. मी काही खूप छान. माझे नाव गणेश मधुकर पवार, राहणार कोकण, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव. मी सलग 6 वर्ष इथे शिक्षण झालेलं आहे माझं. एकदम अत्यंत गरिबीची परिस्थिती, त्यातच 1-1 रुपयाचा हिशोब कसा असतो हे आम्हाला जास्त माहिती. आपण म्हणतो अदर कास्ट काय असतं, आदिवासी काय असतं, मी पाटील घरातला माणूस आहे, तरी देखील मला असं वाटतं की मी त्यावेळेस 6 वर्ष आदिवासी होतो. कपडे खराब, बूट खराब. जगदीश, कल्पेश यांच्या घरी खाण्यापिण्यासाठी गेलेलो माणूस मी, त्यांच्याकडे भाकर मागितलेली मी, त्यांना विचारू शकता तुम्ही. असे दिवस, भयानक दिवस झाले. ते दिवस जर आता लक्षात येतं, इथं आल्यावर मी आज मला जर एखादा विषय दिला तुम्ही या 2 शब्दावर 2 पानं 10 पानं मी लिहून देतो लेखकाचं, कवीचं, तेही काम करू शकतो मी. पण आज इथं एक घाबरसारखं वाटतंय मनाला, कारण की हे दिवस, गेलेले दिवस मला परत एकदम आठवले. ते एवढे 14 वर्ष वनवासाप्रमाणे मला एकदम आठवलं ते की 6 वर्ष कसे होते माझ्या आयुष्यातले. असे दिवस कोणाला नाही हो, पण हे दिवस येणे देखील गरजेचे असते. कारण की माझी परिस्थिती घरातली एकदम अचानक नाजूक परिस्थिती होती. वडील गरीब, आई गरीब, त्यात माझं शिक्षणाचा खर्चही त्यांच्याकडे पेलवत नव्हता त्यावेळेस. त्यामुळे त्यांनी मला हॉस्टेलमध्ये टाकले. आमचे नातलग मांगो रामराव पाटील, त्यांचे सुपुत्र इथे विजय पाटील, त्यांच्याकडे इथं राहिलेलो आहे मी. तर त्यावेळेस असं झालं की शिक्षणासाठी आम्हाला आमच्या गावापासून चांदसर गाव आहे, तिथं शिक्षणासाठी जात होतो. 2 किलोमीटरच्या अंतरावर एक नाल्यासारखं होतं, पाय जावं लागतं 3 किलोमीटर, 4थीपर्यंत 5वीपर्यंत आम्ही गेलो तिथं. त्यानंतर आमचे प्रभाकर यशवंत पाटील या सरांचं आम्हाला माहिती मिळाली आणि त्यांच्यामार्फत आम्ही आमच्या गावातील देखील 1-2 तरुण होते इथं, त्यांच्याबरोबर इथं आलो आणि इथं 5वी ते 10वी पासून शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करत असताना तुम्हाला खोटं वाटत असेल सर, अक्षरशः तामसवारे सर असतील, बी पाटील सर असतील, पाविस्कर सर असतील, आबा सर असतील, अक्षरशः 1-1 रुपये मागितलेला आहे मी देखील. पण आम्ही कॉल करण्याचं, फोन करायचं, नाव सांगायचं हो, पण पोटासाठी बुकसाठी आम्हाला त्यावेळेस आमच्या हॉस्टेलला ग्रँड नव्हती, त्यामुळे आम्ही 1-1 रुपये मागत होतो. अक्षरशः बड्डेच्या वेळेस सरांना जर चॉकलेट दिली, त्यांचे जर पाय धरले तर त्यावेळेस ते सर म्हणायचे जायच्या दिशेत, पण आमच्या पैशांची खिसा पाकिटाकडे लक्ष असायचं आमचं. आम्हाला एक वेगळी आशा असायची की हे 10 रुपये मिळाले तर 10 रुपयाचे एक कांडी किंवा पेन्सिल. त्यावेळेस आमचं शिक्षण 6वी 7वीपर्यंत झालं. त्यानंतर पुढे आणि जिथं गरज वाटली गरीब मुलांसाठी त्याच्यासाठी ती करण्याचा प्रयत्न करतो. एवढंच मला 2 शब्द बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठ, माझे गुरुजन वर्ग आणि बालमित्र मैत्रिणींनो, आज आपल्या शाळेत हा स्नेह मेळावा भरला, या निमित्ताने मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आम्ही जेव्हा 10वीच्या वर्षाला होतो त्या वर्षी मुख्याध्यापक म्हणून बावस्कर सर आणि उपमुख्याध्यापक म्हणून DT महाजन सर होते. बावस्कर सरांचं असं म्हणणं होतं की आपल्या शाळेने प्रत्येक याच्यात सहभाग घेतला पाहिजे आणि त्यांच्या या अशा म्हणण्यामुळे मुलं कुठेच मागे राहिले नाही. प्रत्येक कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत कुठे ना कुठे भाग घेत राहिले. रंगभरण स्पर्धा म्हणा, एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेत आणि विज्ञान प्रदर्शनासाठी आम्ही एरंडोलला गेलो. पवार सर आम्हाला घेऊन गेले. तिथे बऱ्याच प्रकारचे आम्हाला अनुभव आले. वेगवेगळे मुलं बघायला मिळे, त्यांचं वक्तृत्व बघायला मिळालं आणि हे या छोट्या छोट्या गोष्टींमधून जे जीवनाचे मूल्य शिकायला मिळाले ते जीवन जगताना आज कामी येत आहे. आणि त्यावेळी जो पाया भक्कम झाला त्यामुळेच आज प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यानंतर
शाळेत जर कधी लेट झालं तर टी महाजन सर छड्या मारायचे. त्यावेळी वक्तशीरपणा हा आपल्या अंगी असायलाच पाहिजे. आपण कितीही मोठं काम केलं, कितीही आयोजन नियोजन केलं, पण ते जर वेळेवर झालं नाही तर त्याला काहीच महत्त्व नाही. त्यानंतर सुरेश आबा सर 10वीच्या वर्गाचे क्लास टीचर होते. ते नेहमी म्हणायचे की लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं. त्याचप्रकारे आम्हाला तुमच्यासारख्या गुरुजनांचा परिस्पर्श झाला आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं. आमच्या जीवनाचं सोनं झालं. आपल्या मुलांना शिकवू आणि त्यांचंही जीवन यशस्वी करू. या अशा ठिकाणी आपण सगळं मित्रमैत्रिणी भेटलो आणि इतक्या वर्षानंतर त्या 10वीच्या वर्गाची आठवण झाली. ग्राउंडमध्ये खेळलेले खेळ आणि सर्व मित्रमैत्रिणींनी केलेला मिळून अभ्यास, एकमेकांची टिंगल उडवणे, हसणे, मजाक मस्ती करणे, खूप सगळ्या या गोष्टी आठवतात. पण आता इथे वेळेच्या अभावी माझं भाषण इथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा हा क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असणारच आहे. आपण सर्वांनी घालवलेला तो प्रत्येक क्षण आज जसा ना तसा आज आपल्या डोळ्यांसमोर येत आहे. काल जेव्हा पहिल्यांदा आलो सर आम्ही शाळा बघायला, गेट समोर येतात जसं तसं दिसत होतं सगळं. आम्ही सेल्फी पण घेतला आणि जवळ येता जसं वाटलं की वेळ ही काही पावले मागे आली आणि आमचे बालपण परत घेऊन आले. प्रत्येकाची जी प्रतिमा होती ती उभी राहिली आणि आयुष्यात येणाऱ्या या सर्व संकटांना किंवा दुःखांना मागे सावरून आज आपण हे बालपण परत एकदा जगणार आहोत. आजही आठवत असेल गणितात तुम्ही जी सूत्रे पाठ करून घेतली आमची ती मराठी सब्जेक्टमधील ज्या सुंदर कविता होत्या त्या आणि विज्ञानातील ते नियम आणि इतिहासासारख्या किचकट वाटणाऱ्या घटनाक्रम. आज इतिहासाचा विषय निघाला तर मी तामसवाडी सरांना मी नेहमी आठवण करते सर, कारण की सायन्स आणि मॅथ मुलांना आता सोपं वाटतं, पण ते येतात आणि म्हणतात की मॅडम मला इतिहास समजतच नाही, कसं काय अभ्यास करू, कसं काय करू हेच त्यांना कळत नाही. कारण की ते सेमीमध्ये किंवा इंग्लिश मिडियमची मुलंही असतात. मग ते म्हणतात की इतिहास काय करावं तेच कळत नाही मॅडम. त्यांना म्हटलं आमच्या सरांना मला खूप छान शिकवलेलं आहे आणि तुम्हाला खूप छान पद्धतीने ते लक्षात राहील अशा येईन. त्यांना अर्धा तास आम्ही त्या गोष्टी सांगत असतो सर. त्याच्यानंतर भूगोलाचं विभाटी सरांनी आम्हाला जेव्हा 10वीत शिकवलं होतं 9वी 10वी, तर त्यांना जे नकाशे होते ते सगळं काही त्यांना आम्ही तुम्ही शिकवलेल्या त्याच गोष्टी स्मरणात ठेवून खूप मोलाचा वाटा आहे आणि ते आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. त्यात एक मी शॉर्टकट घेते आणि एक गोष्ट राहून गेली होती सर सेंड ऑफला. ज्यावेळेस आमचं सेंड ऑफ झालं 10वीला सगळेच रडलो होतं सर खूप. आणि मनोगत व्यक्त करायचं म्हटलं तर 1 का 2 जणांनी केलं होतं आय थिंक आणि खूप रंगात मधलंच होतं. मग त्यात मी होती पण मी काही बोलली नव्हती तेव्हा. आणखी इतके भारावून गेलो होतो की असं वाटत होतं की आपण ह्या छोट्या जगात जगलेलो, मग इथून बाहेर पडताना आपण टिकणार की नाही टिकणार हा मोठा एक भीती मनामध्ये होती की कसं काय राहणार आपण. जेव्हा थोडं बाहेर फिरायचो तेव्हा कळायचं की मुलं खूप स्कॉलर होत चाललेली आणि परिस्थिती खूप वेगळीच आहे बाहेर. जेव्हा 11वी 12वी सायन्स केलं तिथे वेगळे अनुभव मिळाले. मग त्या भीतीपोटी त्यावेळेस तो क्षण राहून गेलेला होता. एक सॉन्ग म्हणजे 8वी 9वीत असतानाच ते गाण्यावर तयार केलं होतं सर, थोडंसंच होतं. तर ते गाणं तेव्हा म्हणायचं राहून गेलं होतं. तर मी ते 12वी स्टँड ऑफ जेव्हा आमचं झालं म्हणजे गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम होता तेव्हाही मी बोलले तिथं, कारण की म्हटलं नंतर मला अशी संधी मिळणारच नाही. ते गाणं मी कधीतरी आठवण आली की ती आठवायची मग ते राहून जायचं. मग तेव्हा मी बोलले 1 कळव बोलली होती फक्त. तर ते मॅडमांनी मला नंतर मग विचारलं होतं की हे गाणं तू कुठून शोधून आणलं. म्हटलं सर मॅडम शोधले नाही, आमचे जे स्टाफ आहे आज आमची जी शाळा आहे तिथलेच सगळे ते गुण आहेत म्हटलं किंवा तिथलेच सरांनी आम्हाला दिले ते अनुभव आहेत. मग ते तिथं बोललं म्हटलं चला आज तर एक उत्तम संधी आहे तर आज मी 2 त्या ओळी तुमच्या समोरच सांगते किंवा म्हणते. माझ्या शाळेत नाव छान आहे कर्तृत्व महान, माझ्या शाळेत नाव छान आहे कर्तृत्व महान, देते नवे नवे संस्कार आहे ज्ञानाचा भंडार, ज्ञान प्राप्तीचा सागर
आहे ज्ञानाचा भंडार, ज्ञान प्राप्तीचा सागर, गुरु विना हा जन्म सुना एकाकी पण येईग, ज्ञान देवता माझे तुम्ही अपार शक्ती देईग, जरी कोसळले हा बाण त्या ज्ञानाचा करू सांभाळ, जरी कोसळले हा बाण त्या ज्ञानाचा करू सांभाळ, घ्या नवे नवे अवतार आहे ज्ञानाचा भंडार, ज्ञान प्राप्तीचा सागर आहे ज्ञानाचा भंडार, ज्ञान प्राप्तीचा सागर